Okay, let's continue with Ahilya Utsav today, and I guess it's almost 20th day, right? Okay, we are into 20th day, almost 20 weeks we are into. Okay, so it's a long time, and I'm very happy with all of you. You are doing fabulous consistently, and there is improvement. So today we are going to start with new topic also. Okay, हम थोड़ा स्लो जा रहे हैं, शुरुआत से मैंने बताया था, because it is not, you can say, a random class. It's a perfect direction oriented class I'm taking. I'm trying to conduct rather. क्योंकि with respective to all your respective women's and after that their schedule. तो मैं ऐसा नहीं ले रहा हूँ कि जो महीने 2 महीने में खत्म करता हूँ मैं यूजुअली, वो मैं साल भर क्यों ले रहा हूँ मल्टीप्लाइंग बाय 5 fold. Why? Because प्रैक्टिस इज वेरी मच इम्पोर्टेंट. तो जो मैं सिखा रहा हूँ वो आपको वीकली थ्रू आउट द वीक प्रैक्टिस करने के लिए टाइम मिले. दैट इज द ओनली इंटेंशन बिहाइंड. तो हम प्रैक्टिस भी करके ले रहे हैं, डाउट्स क्लैरिफिकेशन भी होता है, नए टॉपिक्स भी हम ले रहे हैं. ओके, तो पिछले 1-2 वीक्स में हमने वही टॉपिक रिपीट किया था. क्यों? बिकॉज प्रैक्टिस सबको मौका मिलना चाहिए. सो मोस्ट ऑफ देम ट्राइड देयर बेस्ट. गिव अ बिग हैंड ऑफ अप्लॉज फॉर दोज हु ट्राइड. एवरीबॉडी पैट योर सेल्फ. ओके, अपने अपने खुद को भी हमने पैट करना चाहिए. हाँ, मैं अच्छा कर रहा हूँ, अच्छा कर रही हूँ, ये खुद को कहते आना चाहिए. तभी तो आपको सेटिस्फेक्शन मिलेगा और इंस्पिरेशन मिलेगा आगे जाने की. राइट. सो विद दिस motto we will go ahead today with the new topic first. Okay, let's try. तो यहाँ पे हमने सिंपल प्रेजेंट टेंस ऑलरेडी कवर किया हुआ है. एंड नाउ टुडे वी विल गो फॉर सिंपल पास्ट टेंस. इज इट गुड स्पीक? कैन यू लिसन मी? Yes, sir. ओके. Yes, yes, sir. आपको की भी आवाज आ रही है ना, समथिंग? But sir, your voice is break. Okay. Until I am clear with my sound, we can go ahead. Okay. चलो, let's continue. Yes, sir. जहाँ पे भी मेरा आवाज नहीं आएगी मुझे बताइए. Yes, I could repeat for you. Sir, Okay. yes, yes. चलो, let's start. तो एक सिंपल पास्ट टेंस पहले मैं टॉपिक सिखा दे रहा हूँ ताकि प्रैक्टिस का टाइम दे सके. ओके, सिंपल प्रेजेंट के बाद वी आर गोइंग टू स्टार्ट विद सिंपल पास्ट. प्रतिमा, प्लीज कीप योर कैमरा ऑन एंड माइक. तो भी लेट ज्वाइन हो रहे हैं, कैमरा ऑन रखिए, माइक को म्यूट करके. ओके, आई म्यूटेड माय एंड. फाइन. सिंपल पास्ट टेंस हम देखने वाले हैं व्हिच इज आल्सो वेरी वेरी यूजफुल इन डेली लाइफ कम्युनिकेशन. रोज के जिंदगी में सिंपल पास्ट में बहुत काम आता है. ठीक है. तो जैसे सिंपल प्रेजेंट में हमें ऑप्शन थे, मैं डू यूज करूं या डज यूज करूं, जब हमने वर्ब के साथ सेंटेंस सीखा था टेंस, राइट. शुरुआत में हमने सिंपल प्रेजेंट में एम इज आर भी यूज किया था. दो टाइप हमने देखे हुए हैं. तो वहां पे अभी सिंपल पास्ट में भी दो टाइप है. पहला टाइप हमने सीखा हुआ है वॉज वेयर के साथ, है राइट. तो जहाँ पे विदाउट मेन वर्ब के सेंटेंस हमने किए थे वो भी सिंपल पास्ट था. ये भी सिंपल पास्ट है. प्रतिमा, प्रतिमा, प्रतिमा संघवी, माइक माइक म्यूट करो. माइक अनम्यूट मत रखो प्लीज, ध्यान दीजिए आप. ओके, मेरे एंड से म्यूट कर रहा हूँ, आप अनम्यूट मत करिए प्लीज. ओके, आई होप इट्स क्लियर. ठीक है. तो मैं ये कह रहा था कि सिंपल प्रेजेंट टेंस हमने देखा है दो टाइप्स में, एम इज आर के साथ और डज के साथ, राइट. क्या डिफरेंस था? एम इज आर में वर्ब नहीं यूज कर रहे थे हम सिंपल प्रेजेंट में, जैसे आई एम टीचर. और सिंपल प्रेजेंट में वर्ब के साथ जब हमने यूज किया, क्या किया था? आई टीच इंग्लिश. यहाँ पे वर्ब है, एक्शन बता रहे हैं. इसी का क्वेश्चन भी किया था हमने, जैसे एम आई टीचर, या मैं टीचर हूँ. और वर्ब के साथ जब क्वेश्चन बनाना है तब हमने यूज किया था बाय टीच. गेटिंग? जय श्री. माइक जय श्री. ओके, थैंक यू. फाइन. तो अभी देखेंगे सिंपल पास्ट टेंस को. देखते सिंपल पास्ट सबसे आसान है, सिंपल प्रेजेंट से भी आसान है. बिकॉज सिंपल प्रेजेंट में हमने ऑप्शंस चूज किए थे, यहाँ पे कोई ऑप्शन नहीं है हमें. एक ही ऑप्शन है, डीड ऑल सब्जेक्ट. डू और डज हमेशा हम
क्लैरिफाई करते थे किसके साथ डू आएगा, किसके साथ डज आएगा, राइट। थोड़ा बहुत कंफ्यूजन भी वहां पे होता था कुछ लोग। तो यहाँ पे कोई कंफ्यूजन बस बात नहीं है, बिकॉज यहाँ पे हम सबके साथ ऑल सब्जेक्ट्स के साथ रीड यूज करेंगे। तो किसके किसके साथ कौन से सब्जेक्ट है, देखिए पहले रीड प्लस सब्जेक्ट प्लस रीड पॉजिटिव क्वेश्चन। अब एक रूल हमने पहले भी सीखा था हर टेंस, क्वेश्चन अगर ड्राफ्ट करना है वो हम ड्राफ्ट करेंगे हेल्पिंग वर्ब को शुरुआत में लेके, कोई भी टेंस हो। तो जैसे प्रेजेंट में देखा था तब प्लस था, पास्ट में तो डीड है, डीड प्लस सब्जेक्ट प्लस वी वन प्लस आउटसाइड। ओके, उसके बाद डिड नॉट भी है, जैसे हमने डू नॉट डज नॉट देखा था, वैसे ही उसी जगह पे डू नॉट की जगह डिड नॉट आएगा, और डिडंट भी कह सकते हैं उसे। तो डिडंट प्लस एस मतलब सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट, नेगेटिव क्वेश्चन का फॉर्मेट ये हो गया। क्या हो सकता है यहाँ पे याद रखने के लिए टूल क्या है, देखिए जो भी सेंटेंस हो वहां पे डिड या डिड नॉट आ गया तो हो गया पास्ट टेंस। क्लियर, डिड या डिड नॉट अगर सेंटेन्स में आता है तब वो पास्ट टेन्स हो गया, ठीक आहे. त्याच्यामध्ये दुसरं काही शंका नाही घ्यायची. आणि दुसरी गोष्ट अजून एक, डीड और डीड नॉट झालं तर क्रियापदाचं दुसरं रूप आपल्याला वेगळं वापरायची गरज नाही पास्ट टेन्स दाखवण्यासाठी. डीड इटसेल्फ इज पास्ट टेन्स. बऱ्याच वेळा लोक चुकतात बोलतात ना की आय डीड कम्प्लिटेड, आय डीड फिनिश्ड. तर असं नाही येते, आय डीड कम्प्लीट, आय डीड फिनिश. डीड किंवा डीड नॉट वाक्यात असेल तर नेहमी व्ही वनच वापरायचं. लक्षात आलंय. आता व्ही वन काय, व्ही टू काय, व्ही थ्री, व्ही फोर, व्ही फाईव्ह हे सगळ्यांना माहिती आहे असं समजून मी सांगतोय. आणि ज्याला माहिती नसेल त्यांनी आधीचे व्हिडिओज आपले रेफर करा. युट्यूबला सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी अहिल्या उत्सव या प्लेलिस्ट मध्ये आहे, आपल्या ग्लोबल इंग्लिश ऍप या युट्यूब चॅनलला. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे मिळणार आहे. तर रेफरन्स तुम्ही घ्या आणि टॉपिक कंटिन्यू करा वाटतं. जाता जाता मी तरी रिवाइज करतच असतो. आता बघा इथे सिंपल पास्टचं स्टेटमेंट आपण पाहिलं, म्हणजे क्वेश्चन पाहिलं. आता आपण पाहूया सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट असं वाक्याचे तर ते उत्तर होतं, स्टेटमेंट होतं. आणि हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. बघा, सब्जेक्ट प्लस प्लस ऑब्जेक्ट आले लक्षात. मग सब्जेक्ट कोणताही असो, ऑल सब्जेक्ट साठी ऍप्लिकेबल आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. रीड विथ ऑल सब्जेक्ट, डिड नॉट, डिडंट विथ ऑल सब्जेक्ट. आता आपण ह्याच्या आधी पाहिलं होतं हॅड, हॅड नॉट म्हणजेच हॅडंट, कुड, कुड नॉट म्हणजेच कुडंट. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, याचा यूज कसा करायचा आहे हॅडचा हॅव फॉर्म मध्ये, राईट. आणि नसेल पाहिलं तर आपण पुढे अजून डिटेल मध्ये त्याला आपण पाहणार आहोत. तर reference साठी छान. चल, आता जाऊया डायरेक्ट क्वेश्चन आन्सर कडे. आता हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. मी म्हणतो सर V1 का घेतलंय, तोच नियम आला. डीड किंवा नॉट हा आपला हेल्पिंग वर्ब असतो. तर तो ऑलरेडी मी टू आहे, परत आपल्याला इथे मी टू घ्यायची गरज नाही. एक्झाम्पल बघा, डीड आय ईट बर्गर, हे बरोबर आहे, 100% ग्रॅमॅटिकल करेक्ट. आता काही लोक काय म्हणतात डीड आय एट बर्गर, ईटचं एट कधी करायचं असतं, ज्यावेळेस वाक्यामध्ये डीड किंवा डीड नसतं. आता ऑलरेडी डीड आहे मतलब पास्ट टेन्स मध्ये चालू आपण, परत ईटचं एट करायची गरज अजिबात नाही. पण डीड आय ईट बर्गर, मी बर्गर खाल्लं का, हा अर्थ लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरं का मराठीत. क्या मैंने बर्गर खाया. बरेच लोक याला काय म्हणतात माहिती का, तुमच्या मनात आलं असतं मी बर्गर खाल्लं होतं का, मी बर्गर खाऊ शकेल का, असे वेगवेगळे तुमच्या मनात येतात. येस आर नो, बरोबर आहे ना. हा, कारण मी बऱ्याच वर्ष झाले शिकवतो मराठीत, पण मुलांचं गडबड होते कधी कधी, ठीक आहे. कारण Yes. मराठीत आपण वेगळा अर्थ लावत असतो आणि इंग्लिश मध्ये त्याचा वेगळाच अर्थ निघेल. मग आपल्याला मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेचं जर ज्ञान आहे आपलं प्लस की आपलं इंग्लिश सोपं जाईल. ओके, कारण मी हिंदीत जरी एक्सप्लेन केलं तरी पण तेच लॉजिक असणार आहे, मराठीत एक्सप्लेन केलं तरी भाव त्याचा तोच आहे. क्या मैंने बर्गर खाया, क्रिया कंप्लीट नाही झालेली आहे, त्यामुळे सिंपल पास नाही. ओके, त्याला आपण म्हणतो साधा वरण भात. त्यानंतर मी बर्गर खाल्लं का, खाल्लं होतं का, खाल्लेलं असेल का, हे कुठलीही क्रिया आपण बोलत नाही, फक्त खाल्लं का. ओके, इथपर्यंत सिंपल पास्ट टेन्सची कॅपॅसिटी आहे. त्याच्या पुढच्या क्रियांसाठी आपल्याला पुढचे टेन्स पाहिजे नंतर. ओके, अतिशय सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी हा क्लास जो आहे आपण घेत असतो, आणि तुमचे सगळे डाऊट्स इथं 100% क्लॅरिफाय होतील याची मी खात्री.
फक्त तुम्ही लक्ष दिलं तर तुमचे डाऊट्सच राहणार नाही, हे माझं म्हणणं असतं. ठीक. चलो, मग आता हाऊ टू मेक निगेटिव्ह क्वेश्चन. पॉझिटिव्ह क्वेश्चन कसा ना, डीड आय इट बर्गर, हा झाला पॉझिटिव्ह क्वेश्चन. त्याचं निगेटिव्ह क्वेश्चन काय होईल? डीडचं बघ, डिडंट आय इट बर्गर. ओके, मी बर्गर खाल्लं नाही. आले लक्षात? आय इट बर्गर, माझं डेटचं डीड नॉट केलं, बाकी सगळं सेम. आता हे झालं इथपर्यंत. आता आपण बघूया ऍक्च्युली क्वेश्चन आन्सरचे प्रॅक्टिस, म्हणजे क्वेश्चन पण आहे आन्सर पण आहे. बघा, आता फॉर्मॅट तुम्हाला लक्षात आहे त्याप्रमाणे फॉर्मॅट मध्ये वाक्य आहे का तुम्ही चेक करायचं. मग हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चनचा फॉर्मॅट सांगितला होता, बरोबर आहे. मग आता तो फॉर्मॅट आहे का इथे बघा बरं. हेल्पिंग वर्ब आहे का त्या त्या काळातलं वाक्याचं आहे म्हणून नीड. सब्जेक्ट आहे इट, V1 आहे कारण नीड आलाय वाक्यात म्हणून V1. बर्गर नाव. मग मी बर्गर किंवा तू बर्गर खाल्लं का? इट आय इट बर्गर. मी बर्गर खाल्लं का? इट यू इट बर्गर. तू बर्गर खाल्लं. आता याचा आन्सर येस, आय एट बर्गर. आता हे आय एट महत्वाचं आहे. एटचा अर्थ इथं काय Me too. होतो? V2. व्हेरी नाईस. Me too. सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपलं V2 दाखवावं लागेल ज्या वेळेस डीड किंवा डीड नॉट वाक्यामध्ये नाहीये, तर त्यावेळेस बाकी कुठेच नाही लागेल. ठीक आहे. डिडंट यू ईट बर्गर, तू बर्गर खात नाही का? आय डिड नॉट ईट बर्गर. लक्षात, बर्गर खाल्लं नाही. क्लिअर. आता इथे बघा अजून नवीन एक एक्झाम्पल घ्यायचं. हा, कोण वाचते एक्झाम्पल? एनीबडी? Can I read, sir? येस प्लीज श्रीधर. Did you speak English? तू इंग्रजी बोलला का? Yes, I spoke English. हो, मी इंग्रजी बोललो. बोललो. Didn't you speak English? तू इंग्रजी बोलला नाही का? No, I didn't speak English. नाही, मी इंग्रजी बोललो नाही. Finish, sir. येस येस, व्हेरी नाईस. गुड. समजले इथपर्यंत? क्लिअर सगळ्यांना? Yes, sir. Yes, सिंपल sir. सिंपल पास्ट टेन्स खूप महत्वाचा आहे, रोजच्या जीवनात आपण हे खूप वेळा वापरतो. ओके. आता कसं Yes. घ्यायचं आपण, ह्याची एक्सरसाइज काय आहे बघा आता. म्हणजे आपण समजलं तर आहे कसा टेन्स आहे, त्याला अप्लाय करावं लागेल ना. जसं आपण सिंपल प्रेझेंटला बरेच दिवस दिले, का बरं दिले? कारण तो समजला पाहिजे, नुसतं समजलं नाही, समजला पण पाहिजे. नुसतं माहिती असणं म्हणजे नॉलेज नसतं, ते अप्लाय करणं म्हणजे नॉलेज मध्ये कन्वर्ट झाले, आणि ते परफेक्टली अप्लाय करत करत पुढे जाणं म्हणजे स्किल. ओके. चलो, तर आता आपण माहिती तर आहे, आता कुठे अप्लाय करते बघा आपण. हाऊ टू राईट डेली रुटीन विथ ऑल सब्जेक्ट्स. आता फॉर ऑल सब्जेक्ट्स आपण एकच रूल वापरला, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. पण तुम्हाला आठवत असेल आपण सिंपल प्रेझेंटला एक ऍक्टिव्हिटी घेतली होती आत्ताच. मागचं मी आता अनम्यूट करायच्या आधी स्वाती आणि पल्लवीचं बोलणं चालू होतं. ओके. मी काय झालं मागच्या लेक्चरला, काय घेतलं सरांनी. स्वाती सांगत होती लेक्चर, ती डेली रुटीनची ऍक्टिव्हिटी होती, थर्ड पर्सन सिंग्युलरची होती. राईट. सो तसंच सिंपल पास्ट मध्ये पण ही ऍक्टिव्हिटी होणार आहे. कशी? जसं आपण सिंपल प्रेझेंट मध्ये सांगितलं की आय वेक अप अर्ली मॉर्निंग, मी रोज सकाळी लवकर उठतो किंवा उठते. देन आय ब्रश माय टीथ, आय टेक टी. हे झालं सिंपल प्रेझेंट मध्ये. आता हेच सिंपल पास्ट मध्ये पण सांगतो, आज दिवसभर मी काय केलं सकाळी उठल्यापासून. हा प्रश्न पडतो की नाही कधी कधी आपल्याला? मला तर रोजच पडतो की अरे आपण बरोबर कळलं का, रोज आपलं काम 100% दिलंय का आपण, असा प्रश्न पडतो मला. ठीक आहे. तर तुम्हालाही पडत असेल. ठीक आहे. मग तुम्ही काय विचारता? येस आय गेव माय बेस्ट. हो, मी माझं बेस्ट दिलंय. आय डीड माय बेस्ट, मी माझं बेस्ट केलंय. दोन्ही सिंपल पास्ट आहे बरं का. आय डीड माय बेस्ट, मी माझं बेस्ट केलं. आय गेव माय बेस्ट, मी माझं बेस्ट दिलं. आता सिंपल क्लास मध्ये अजून एक उदाहरण आता इथे घेतलं आपण, म्हणजे सिंपल प्रेझेंटला घेतलं. आय वेकअपच्या ऐवजी इथं काय होईल? V2 वोक. वेकचा V2 वोक. आय वोक अप ऍट 6 इन द मॉर्निंग, मी सकाळी 6 वाजता उठलो. हा महत्वाचं वाक्य आहे. उठलो म्हटलं की तो होईल प्रेझेंट टेन्स, उठलो म्हटल्यावर तो होईल पास्ट टेन्स. देन आय गॉट फ्रेश अँड एक्सरसाइज. ओके. मग मी फ्रेश झालो आणि एक्सरसाइज केली. लक्षात आलंय? वर्क, गॉट अँड एक्सरसाइज आर V2 इन दिस सेंटेन्सेस. लक्षात आलंय का? मग असे वेगवेगळे V2 तुम्हाला माहिती आहेत असं मी समजतोय. आता किती माहिती आहे ते तुम्हालाच माहिती आहे, बरोबर आहे.
कारण की तुम्हाला वर्ब लिस्ट ऑलरेडी दिलेली मी. ज्याला नसेल मिळाली त्यांनी ग्लोबल इंग्लिश ऍप हे युट्यूब चॅनल आहेच. प्लस आपल्याला ग्लोबल इंग्लिश ऍप हे प्ले स्टोअरला ऍप पण आहे, ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये ऑलरेडी फाईल दिलेली आहे, व्हॉट्सअपला पण टाकलेली आहे. प्ले स्टोअर ऍप जर डाउनलोड केलं ऍप मध्ये 66 वर्ब असे वर्ब जे रोजचे वापरत येतात त्याचे एक्झाम सेक्शन स्पीकिंग मराठी एक्झाम डिटेल आपण त्याची फाईल बनवली आहे, खूप बनवलेली आहे, ते नक्की यूज करा. ते आता तुम्हाला जास्त कामाला येणार आहे B2B3 साठी. बाकीचं जमून गेलं तुम्हाला V1, पण B2B3 हे माहितीच पाहिजे. ओके. आता तुम्ही म्हणताल सर असं ठीक आहे माहिती पाहिजे पण काही वेळेस नाही होत आमच्याकडून अभ्यास करायला वेळ नाही मिळत द्या ना सर, असं येत असेल ना मला. सोपं कसं करता येईल सर याला? आहे ना, प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतोच. ठीक आहे, ज्याच्याकडे सोल्युशन नाही तो टीचरच नाही मग. कारण सगळे स्टुडंट आमचे हुशार नसतात ना, काही आळशी पण असतात. ओके, त्यामुळे टीचरला सांगावं लागतं वेगळ्या पद्धतीने. तर त्याच्यासाठी एक छोटासा क्लू आहे. जर तुम्हाला भेटू नाही आठवलं, आता मान्य करा बघा इथं वोक हे तुम्हाला आठवलंच नाही, वेग माहिती होतं, मग काय करायचं? तुम्ही काही काळजी करायची नाही, डीड प्लस V1 वापरायचं. म्हणजे कसं? आय डीड वेकअप, इथं वर्क माहितीच नाही हा शब्द आपण. आय डीड वेकअप ऍट 6 in the morning, देन आय डीड गेट फ्रेश अँड आय डीड एक्सरसाइज. फक्त आता डीड म्हटल्यावर V1 घ्यायचं. आता एक लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी डीड वापरलं तर चांगलं वाटतं का हो? नाही वाटत. म्हणून तो फक्त थोड्यासाठी बघ तो क्लू हा थोड्यासाठी असतो, शॉर्टकट हा कायम नाही वापरायचा. खूपच गरज पडली आता वेळ मारून द्यायची आहे त्यामुळे तुम्हाला नाही आठवलं त्यावेळेस डीड प्लस V1 नक्की वापरा. ओके. पण प्रत्येक वेळेस तशी सवय लावू नका, त्याच्याने काय कम्युनिकेशन स्किल नाही होणार, ती फक्त अर्थ समजेल, एंगेजिंग नाही होणार, इम्प्रेसिव्ह नाही होणार. आपल्याला इम्पॅक्टफुल कम्युनिकेशन करायचंय, नॉट ओनली इन इंग्लिश बट इन मराठी आणि हिंदी ऑल्सो वे टू विच. मग इंग्लिश मध्ये तर पाहिजेच. ओके, समजले सगळ्यांना? चलो Yes. आता पुढे जाऊया. हाऊ टू मेक WH पॉझिटिव्ह क्वेश्चन. आता WH चा क्वेश्चन आहे. आता ज्यांनी ज्यांनी आधीचे लेक्चर पहिल्यापासून केलेत त्यांना समजतंय मी काय सांगणार आहे. काही जणांना असं वाटत सर हे अवघड वाटतंय, वाटेल कारण आधी तुम्ही प्रॅक्टिस नाही केली, आधीचे सेशन्स नाही केले, ते करा नक्की, मग तुम्हाला हे पण सोपं वाटेल. कारण तिकडचं लॉजिक आणि हे लॉजिक पूर्ण सेम आहे. काय लॉजिक सांगितलं होतं बघा सोप्या पद्धतीत. हेल्पिंग वर्बच्या आधी WH क्वेश्चन आपण जर ऍड केलं तर तो WH झाला. ओके, इतकं सोपं सोपं नियम आहे की असा नियम परत आयुष्यात दिसत नाही. जे टीचर आहेत आता या बॅच मध्ये, ओके, तर माझी त्यांना रिक्वेस्ट आहे की शाळेत तुम्ही जर इंग्लिश शिकवणार असाल तर नक्की अशा प्रकारे शिकवा. की जरी तुम्ही इंग्लिशचे टीचर नसाल ना तरी ही ट्रिक मुलांना द्या, खूप सोपं वाटेल. ठीक आहे. काय करायचं? कोणताही प्रश्न असो जगातला इंग्लिश मध्ये सुरुवात हेल्पिंग वर्बने होते. जर त्याच्या आधी WH लावून जातो, बाय, वेन, वेर, हाऊ यापैकी कोणतं तर WH क्वेश्चन याच्या व्यतिरिक्त पण WH आहेत, तर आपण बेसिक क्वेश्चन WH बघतोय. काही काही ऍडिशन करावं लागतं, काही बेसिक WH क्वेश्चन आहेत आणि ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्स क्वेश्चन ते आपण करतो. मग काय होईल बघा, किंवा डेट नॉट निगेटिव्ह असेल तर then did not I in Sir, your voice is breaking. okay. Now okay, audible? Okay. Yes, sir. Thank you. Thank you very much. So when did not I eat burger? मी बर्गर केव्हा खाल्लं नाही. किंवा when did not you eat burger? तू बर्गर केव्हा खाल्लं नाही. बघा पहिले आपण बेसिक क्वेश्चन पाहिला होता, डीड किंवा डीड नॉट ते सुरू होतो, इथे डिडंट घेतले आपण निगेटिव्ह. डिडंट यू ईट बर्गर हा झाला बेसिक क्वेश्चन. याचा अर्थ होतो तू बर्गर खाल्लं नाही का. आता वेन केल्यामुळे प्रश्न तयार झाला, केव्हा खाल्लं नाही. वेन डीड नॉट यू इट बर्गर पुढे काही बदल नाहीये, फक्त WH ऍड केले. हे सेम लॉजिक आपण सिम्पल प्रेझेंटला पण अप्लाय केलं होतं. ज्यांनी प्रॅक्टिस केली, ज्यांनी रेग्युलर अटेंड केलं त्यांना माहिती आहे. ओके, लक्षात आहे. वेन डिडंट यू इट बर्गर, वेअर डिडंट यू इट बर्गर, कुठे बर्गर खाल्लं नाही. वाय डिडंट यू इट बर्गर, का खाल्लं नाही. तर माहिती ना तो आधीच संपून टाकतो, खायला पाहिजे. असं बऱ्याच वेळा लहान मुलांना समजून सांगता तुम्ही, मोठा भाऊ बहीण असते की ते खाऊन टाकतो.
किंवा वाईस वर्सा, उलट पण असतं कधी कधी घरात. हाऊ डिड नॉट यू इट बर्गर? अरे तू कसं खाल्लं नाही? आय ब्रॉट इट फॉर यू. ज्यासाठी आणलं होतं ते तुला नाही खाल्लं. लाईक दॅट. असं पुढे पुढे कॉन्व्हर्सेशन आपलं वाढवायचंय. कसं? आय ब्रॉट इट फॉर यू ओनली. दोन आपण इथे डब्ल्यू एच एक वापरतो आणि एक सिम्पल पास्ट वापरतो. कसं? हाऊ डिडंट यू इट बर्गर? आय ब्रॉट इट फॉर यू ओनली. यू शुड इट इट. आले लक्षात? हे पुढे पुढे आपण जोडायचे, त्यावेळेस ते कॉन्व्हर्सेशन पुढे जाईल. आले लक्षात? अंडरस्टूड? सगळ्यांना समजलंय? येस सर. व्हेरी गुड. Yes, sir. नाईस. आता जे उशिरा जॉईन झाले त्यांना समजलं नसावं कदाचित, पण त्यांना समजून घ्यावं लागेल, कारण की आता आपण प्रॅक्टिस सुरू करतोय आपण. तर कसं करणार आहे प्रॅक्टिस? इथं त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे बघा, याप्रमाणे. ओके, तर याच्यामध्ये फॉर्मॅट तुम्हाला लावायचं. सगळ्यांनी फॉर्मॅट पहिले लिहून घ्या आणि नवीन एक्झाम्पल हे ऍज इट इज पहिले लिहून काढा आणि मग नवीन तुम्हाला 5 एक्झाम्पल बनवायचं. ओके, चल युअर टाइम स्टार्ट्स नाव. आता Yes. फक्त मी थोडस बाहेर जातो, तो आवाज अजून काही कोणती गोष्ट मला थोडं पाहिजे डोक्यात. कारण ते खाली पथक आहे आणि त्यांचा जोर जोरात आवाज चालू आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, आता थांबलाय. लेट्स सी. चलो. ओके, समजलं इथपर्यंत? क्लिअर? Yes, sir. हा, चलो युअर टाइम स्टार्ट्स नाव. तुम्हाला प्रॅक्टिस करायची 5 क्वेश्चन्स 5 आन्सर्स. ओके, डब्ल्यू ची नका करू आता. बेसिक क्वेश्चन बेसिक आन्सर. आणि प्रत्येक वाक्याला फॉर्मॅट लिहायचंय तुम्हाला, जसं डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. डीडच्या जागी तुम्ही हेल्पिंग वर्ब पण देऊ शकता. ओके, तसंच उत्तराचा फॉर्मॅट येईल यस किंवा नो एक्सप्रेशन आहे, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ओके, चलो. एक 10 ते 15 मिनिटं घ्या, तोपर्यंत मी बघतो काय करते. सगळ्यांनी ट्राय करायचे बरं का, जे उशिरा आलेत त्यांनी सुद्धा. ओके, ऍज इट इज पहिले लिहून काढा आणि नंतर तुम्ही स्वतःचे एक्झाम्पल बनवा. आणि कॅमेरा ऑन करा सगळ्यांनी. पल्लवी, गांधी, पूनम, सोनमी, सरला, रोहिणी. ओके, त्यानंतर कोणी अजून माझ्यासोबत? हा, प्रतिमा. कॅमेरा शुड बी ऑन. जोपर्यंत कॅमेरा ऑन नसतो ना तोपर्यंत तुम्ही रिलॅक्स नाही होत. तुमच्या मागे काही ना काही चालू असतं, त्याच्याशी बोल त्याच्याशी बोल. तेव्हा पल्लवीचं तर कॅमेरा चालू असताना पण चालू आहे काहीतरी. ठीक आहे, सगळ्यांना घरच्यांना रिक्वेस्ट करत जा, 1 तास आम्हाला आठवड्यातून द्या फक्त आमच्यासाठी, 1च तास. ठीक आहे, रोज तर तुमच्यासाठीच आहे म्हणून त्यांना सांगा. चलो कंटिन्यू. तो काय दिलाय आता? हॅलो सर, हा, 5 हॅलो. सेंटेन्स. बोला. हॅलो, 5 बोला. सेंटेन्स बनवायचे का सर? कोण बोलतंय? प्रतिमा संघवी, सुरेखा संघवी आहे सर, ते प्रतिमा संघवीचं क्लिक झालं. अच्छा, नाही नाही, पण ठीक आहे. पण तुम्ही नव्हते का आता मध्ये? मध्ये गायब झाले होते 2 कुठे? मिनिटं कॉल आला होता सर. अच्छा, बरं ठीक आहे. आणि मी सगळ्यांना सांगितलं होतं तुम्हाला हे एक्झाम्पल जे स्क्रीनवर दिले हे सगळं ऍज इट इज लिहायचं आहे आणि प्लस हा, असेच तुम्हाला 5 एक्झाम्पल बनवायचे. ओके. अच्छा ठीक आहे सर. हा, हा, वर्ब 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 दुसरं वापरायचे. जसं इथे इट आहे तसं तुम्ही दुसरं वर्ब वापरा, कोणतं पण सोपं सोपं. चालेल चालेल, ठीक आहे. चलो. थँक्यू सर.
Sir, finished. हॅलो सर, माझं एक झालेलं आहे, मी बोलू शकते का? हिच्या पेज उलटू नकोस. सर, Okay, ready? हा सर. Okay, Yes, sir. that's good. Chalo. Let's continue now with your live practice. Okay. Who is going to speak first? Raise your hands. जिन्होंने the example लिखा है अभी तक, जिनको नहीं लिखते आया है example, सर काही सुचलंच नाही, सर काहीतरी चुकतंय, त्या कळालं नाही, असं कोणी असेल तर त्यांनी पण विचारा पहिले. बाकी त्यांना विचारतो की काही डाऊट असेल तर पहिले विचारा. येस, प्रतिमा. सर, जसं हे वाक्य आहे, डिड यू राईट इन हिंदी, इन हिंदी येईल का डायरेक्ट हिंदी येईल? डिड यू राईट हिंदी? बरोबर आहे. डिड यू राईट हिंदी, तू हिंदी लिहिलं का? आणि डिड यू राईट इन इन, इन म्हटलं तर हिंदी मध्ये लिहिलं का? इन हे इन प्रेपोजिशन येईल का आहे. सर? तुम्हाला जर वापरायचं असेल तर येईल. हा. तुम्हाला बोलायचं कसं आहे वाक्य मराठीमध्ये? तुला हिंदी लिहिता येतं का? नाही डिड यू राईट हिंदी? नाही नाही नाही. आता बघा कसं लक्षात येते का कसं चुकतंय बघा. मराठीमध्ये वर्तमान काळ चालू आहे तुमचं. हा, हा हिंदी लिहिता येतं का? आता हे हा हा. मराठीमध्ये झालं प्रेझेंट टेन्स मध्ये, आणि तुम्ही हम्म. इंग्लिश मध्ये म्हणताय डिड यू राईट हिंदी, मग ते हिंदी लिहिणं का होईल? हिच्या हा दारला लिहिलं. पोहायला. मला ओके. त्रास. ओके ओके सर. आता कसं झालं, आता मराठीत हे वाक्य कसं होईल कोण सांगेल बरं? इंग्लिश मध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये हे वाक्य कसं होईल तिने सांगितलं. Sir, तुला can येस I try? येस शीतल. Do you write in Hindi? तू हिंदी लिहितो का? तू हिंदीमध्ये लिहितो का? तिचं वाक्य काय होतं? तुला हिंदी लिहिता येतं का? Do you? डू यू नो हाऊ टू राईट हिंदी? Yes. हा Do त्याचा you know? कॉन्टेक्स्ट झाला. डू यू नो हाऊ टू राईट हिंदी, किंवा कॅन यू राईट इन हिंदी असं पण सांग मराठीमध्ये, त्या अर्थाचं वाक्य. आता पास्ट टेन्स चालू आहे. पास्ट टेन्स मध्ये कॅन येणार नाही, डू येणार नाही, इथे काय अच्छा. येईल? डीड येईल. डीड यू राईट डिड इन हिंदी, यू राईट इन हिंदी? तो हिंदी मध्ये येस, लिहिलं आय का? रोट इन हिंदी. येस, आय रोट इन हिंदी, हो मी हिंदी मध्ये येस, लिहिलं. रोट इन हिंदी. हो, राईट. समजलं का आता? डिडंट यू राईट हिंदी? हा, आन्सर. डिडंट यू राईट हिंदी? नो, आय डिडंट राईट हिंदी. गॉट इट. बरोबर आहे सर. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. व्हेरी नाईस. कॉन्फिडन्स ठेवा. थँक्यू आणि सर. फॉर्मॅट पण बघा, फॉर्मॅट मध्ये बसतंय का ते बघत चला, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. व्हेरी नाईस. चलो, लेट्स सर, कंटिन्यू विथ अदर्स. हा, बाकीचे वाक्य पूर्ण करा प्रतिभा. अजून कोणाचे वाक्य राहिलेत का? जर डाऊट आहे का? सरला, पल्लवी, पूनम, काही डाऊट असेल तर विचारा. जयश्री, सुतार, काही डाऊट असेल तर विचारा. अदरवाईज आपण ज्यांनी लिहिले त्यांची वाक्य ऐकूया. चलो, लेट्स कंटिन्यू विथ स्वाती फर्स्ट, देन Yes, sir. पल्लवी. I'm ready. येस, स्वाती. Sir, I'm also ready. ओके, दॅट्स नाईस. स्वातीचं नाव शेवटे, पण ती सगळ्यात पहिले येते ना, म्हणून तिला पहिले चान्स असते. Sir, I think you are
one assignment for us. Hazir to Wazir, I think last. Yes, yes, Right, yes. right. सांगा, सांगा. What is the English Sir, I saying know word? that. Yeah, Yes. please tell. Whoever is present is the minister. Okay, that is also nice in simple word. Any other way? No, sir. I know only that. That's it. Okay. Yes. Yes. अजून कोण आहे? कोण सांगू शकते अजून? पल्लवी, what do you want to say on this? Try करा, try करा. Present on of minister. ठीक आहे, हरकत नाही. नो प्रॉब्लेम. त्याला अजून दुसऱ्या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल, म्हणजे मार्मिक अर्थ आहे. अर्ली बर्ड्स कॅचेस द वॉर्म. अर्ली बर्ड्स कॅचेस द वॉर्म. आले लक्षात? चलो. किंवा दुसरे अर्थ अजून एक आहे त्याला, बोन्स फॉर लेट कमर्स. बोन्स फॉर लेट कमर्स. मग उशिरा येणाऱ्यांना काही भेटत नाही. जो लवकर येईल त्याला भेटेल. हाजीर तो वजीर, तो कॉन्टेक्ट झाला त्याचा. लक्षात Sir, आले? could you please repeat again? Cannot repeat again. Sorry, could you please repeat? Repeat. Now you are right. आपण याच्या आधी पाहिलं होतं. Could you Yes, please yes. repeat again का नाही म्हणायचं? कारण repeat Because आणि repeat again and again same meaning. very Yeah. nice. तुला लक्षात आहे? बोलताना चुकू शकते, I can understand. पण लक्षात आले म्हणजे बरोबर चालेल. Okay, sir. So I can repeat for you. Early birds catches the worm. Warm. Worm म्हणजे आता थोडक्यात कसं आहे, पक्ष्यांचं कसं असतं बघा, फ्लॉक्स येतात त्याला म्हणतात ना, पक्षी पटकन येतात आणि पटकन जातात. पण एक जरी दगड मारला तर सगळे पक्षी उडून जातात. ओके, आता काही खाद्य अन्न पडले. आता पक्ष्यांचं अन्न काय असतं, छोटे छोट्या इन्सेक्ट्स असतात, वॉर्म्स म्हणजे आळे वगैरे आहेत, किडे वगैरे, ते खातात पक्षी. मग जेवढे पक्षी आहेत तेवढे सगळ्यांना मिळतं का हो? जो पहिले येतो तो घेतो, तो लगेच उडून जातो. मग अर्ली बर्ड्स कॅचेस द वॉर्म. तसा त्याचा अर्थ आहे की जो पहिले येईल तो घेऊन पटकन निघून जाईल. पण हाजीर तो वजीर. त्याच अर्थाने दुसरं कसं आहे, बोन्स फॉर लेट कमर्स. मग उशिरा येणार काय मिळेल? फक्त खाली हाडं राहतात, मांस नाही राहतात. अशा अर्थाने येते. ओके, म्हणजे लॉजिक त्याचं असं तयार झाले. जर एखादं प्राणी असेल, पहिले खाऊन टाकेल सगळं, राहिलेले हाडं जे असेल तर ते बाकीच्यांना ठेवल, ते उशिरा येतो. वेळेत आला तर तुला सगळं भेटेल, नाही तर काहीच नाही. ओके, चलो, समजले सगळ्यांना? Yes, sir. Very good. And thank you, Pallavi, for reminding me. This is what I need. Very nice. Yes, Thank you. because sir, last week I'm not attending the Ahilya Utsav lecture, but I saw the video. Okay. What did cover? व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. मला आनंद वाटतोय त्या फॅसिलिटीचा की जो मुलांना उपयोगी पडतो. मी आपण जे रेकॉर्ड करतोय त्याच्यासाठीच करतोय की तो ज्याला शक्य नाहीये, इच्छा असली पण त्याच्यासाठी ते उपयोगाला यावं. Thank you. आणि आईने उत्सव तो व्हिडिओ पाहून तुला समजतंय का, जे शिकवलं ते छान वाटतंय का? Yes, sir. Because you are teaching very fantastic. Keep blessings. I will try my best to do more and more. Thank you so much. आम्ही ज्या Because बाकीच्या of sir, because of you, at least I try speaking someone else. Because and my confidence has, also has been boost. increased. Yes. व्हेरी नाईस. खूप छान. अजून तर सुरुवात आहे. मी तर म्हणेल अजून तर बरंच लांब जायचंय आपल्याला. बाय द एंड ऑफ दिस अहिल्या उत्सव खूप परफेक्ट होता तुम्ही. फक्त कन्सिस्टन्सी ठेवा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी मिस करतात त्यावेळेस जसं पल्लवीने आज त्याचा यूज केला ते पाहिलं परत ते बघणं गरजेचं आहे. ओके, नाहीतर मग काय बघू पुढच्या आठवड्यात असं नाही होत. ओके, त्याला प्रिपरेशन खूप चांगलं करावं लागेल तरच परफॉर्मन्स छान होईल. ओके, आणि Thank हीच फॅसिलिटी आम्ही आमचे जे बाकी बॅच असतात, जसं आता 12 ऑगस्टला नवीन ऑनलाईन बॅच चालू होणार आहे आमची, तर त्याच्यासाठी पण ही फॅसिलिटी असते. ती 2च महिन्याची असते. त्याच्यामध्ये 32 सेशन्स असतात, टोटल 32 सेशन्स वीकली घेतो आपण. तर ते सगळे रेकॉर्ड होऊन प्रत्येकाला ते मिळतं, जेणेकरून की काय होतं त्यामध्ये पण ज्याला शक्य नाहीये तोही ते पाहू शकतो आणि मग त्याला ते लिंक करायचं. ओके, असं सेम मॉड्यूल असतं. 1 तासाचा क्लास असतो लाईव्ह. तो प्रत्येक पहिल्या सेकंदापासून शेवटपर्यंत रेकॉर्ड. आणि तो ऍप मध्ये, तो युट्यूबला नसतो बघा, तो ऍप मध्ये तुम्हाला पाहता येईल. ऍप मध्ये त्याला fixes असतं.
Chalo, let's continue. Very nice. And after Swati is going on it. Swati is going. Yes, sir. First sentence. Did he complete homework? Yes, I completed. Sorry. Yes, he completed homework. Then didn't he complete homework? No, he completed his homework. Did you eat chocolates? Wait a minute. And तुझा question काय होता दुसरा? Negative question होता sir. Didn't he complete homework? No, he completed his homework. Okay, fine. No problem. त्याला थोडं अजून No, स्टाईल it's मध्ये म्हणा. expression. हा, एक्सप्रेशन असं द्यायला पाहिजे बघा. Didn't he complete homework? No. Okay. He completed it. तर no नंतर pause आहे ऍक्च्युली तो. ठीक आहे? Okay. Next question. Did you eat chocolates? Yes, I ate chocolates. आता याचे मराठी अर्थ पण सांगा सुरुवातीला, बाकीच्यांनाही त्याचा फायदा होईल. Okay. Did you eat chocolates? तुम्ही तू चॉकलेट्स खाल्लेस का? Yes, I ate. हो, मी खाल्ले. Didn't you eat chocolates? No, I didn't eat chocolates. नाही, मी चॉकलेट्स खाल्ले नाहीत. Did you finish your homework? तू तुझं होमवर्क फिनिश केलास का? Yes, I finished my homework. हो, मी माझा होमवर्क फिनिश केला. केलास का नाही बघ, फक्त केला का. Did you finish your homework? फक्त homework केला का? केलास असं नाही, परफेक्ट करत आहे. केला का? Okay. Didn't you finish your homework? No, I didn't finish my homework. Did you drink milk? Yes, I drank milk. तू दूध पिलेस का? Sorry, drank. Drank. Did you drink milk? तू दूध पिलेस का? Yes, I drank milk. हो, मी दूध पिले. Didn't you drink milk? No, I drank milk. नाही, मी दूध पिले. Did you take your bag? तू तुझी बॅग घेतलीस का? Yes, I take my bag. हो, मी माझी बॅग. नो. शीतल सांगा काय चूक नाही. V2 V1 घेतला ना. करेक्ट करा त्यांना, करेक्ट करा. आय टेक बोलले मी. शीतल Yes, काय? yes, I took. Yes, I took. Ah, असे. yes, you took it nicely, Sheetal. Very nice. Yes. Sorry. Yes, I took my bag. हो, मी माझी बॅग घेतली. Didn't you take your bag? No, I didn't take my bag. Did she like this movie? Did she like this movie? तिला ती मूवी आवडली का? Yes, she liked this movie. हो, तिला ती मूवी आवडली. Didn't she like this movie? Sorry, didn't she like this book? No, she didn't like this book. Okay, that's it, sir. Completed. Very nice, very nice. So, did you finish your dinner? No, sir. No, I didn't. No, I didn't finish my dinner. Okay, did you cook your dinner? Yes, I cooked Yes, dinner. I cooked. Yes, I cooked dinner. आता कुक हा उच्चार येत नाही तुझा, कुक्ड. त्यामुळे मग काय म्हणते, येस आय डीड कुक असं पण चालेल. तिथे उच्चार आपल्याला सुस्पष्ट नाही करता येणार काही वेळेस, त्यावेळेस Okay. एकच विमान वापरायचं. Okay, sir. तर बऱ्याचदा ते ईडी लावताना ना मध्ये असं गावाकडचे लोक कसं बोलतात लाईकडं तसं होतं. मग मी तसं मग ते प्रोनाऊन्स करायला बरं नाही वाटत, म्हणून ते शॉर्ट प्रोनाऊन्सिएशन बरं वाटतं. नाही, पण समोरच्याला कळत नाही ना तू पास्ट टेन्स वापरते.
पाहिजे तुला वाटतं ते चुकतं ओके ना अर्थ. मग ओके ओके सर. तिथे तुला डीड प्लस वी1 वापरावं लागेल ना, अर्थ तरी बदलला पाहिजे. ओके सर. आणि त्याला उच्चार कसं करायचं लक्षात घे, त्याचा पण एक लॉजिक आहे. हे बघा, डीड यू कुक डिनर? येस, आय कुक्ड. आय कुक्ड असं ओके. नाही म्हणायचं आपल्याला. ग्रामीण हा तेच भागामध्ये तर. काही लोक असं म्हणतात, तेव्हा त्याला हा. कंट्री साइड इंग्लिश म्हणू आपण. ठीक आहे. ओके, कुक्ड नाहीये ते, ते कुक्ड हम्म. आहे. कुक. जसं वॉच्ड नाहीये, वॉच्ड. ट आणि सर ट चा हे उच्चार. प्रोनाउन्सिएशन युअर व्हॉइस वॉज बऱ्याचदा ब्रेकिंग. स्कूलमध्ये वापरलं किंवा बाहेर ठिकाणी वापरलं ना प्रोनाउन्सिएशन, तर प्रॉब्लेम येतो. बऱ्याच जणांना ते समजतच नाही की काय बोलले. कुक असं शॉर्ट होतं. नाही नाही नाही, असं कसं क्लिअर उच्चार केल्यावर जमतंय बघा, मी करून दाखवतो, परत एकदा समजून घ्या. डीड यू कुक डिनर? तू जेवण बनवलं का? येस, आय कुक्ड. उच्चार आला ओके. का, कुक्ड? असं कसं समजत आला. नाही? समजत कसं नाही, असं नाही होणार ना. ह्याला काय म्हणतात माहिती का, म्हणजे नाचता येईना आणि अंगण वाकडं. नाही सर, आता ज्यांना हे माहिती आहे प्रोनाऊन्स करायचं असतं ते समजू शकतात, पण ज्यांना हे प्रोनाऊन्सिएशन माहितीच नाही, जे लाईकडं कुकडं असं वापरतात, त्यांना समजतच नाही. हो ठीक आहे मी ना, पण मोस्टली मी काय असंच म्हणतोय, उच्चारते मी सर. काय हा म्हणतोय, मी समजलं. बरोबर सांगतोय ना, पण तू बरोबर आहे. तू त्यालाच रेटती. नाही नाही सर, असं नाही, असं समजत नाही म्हणून मी बोलत नाही. ठीक आहे, हरकत नाही. लिट्स ओके. आणि तुला मी ती म्हण का सांगितली मराठीची, कारण ती पुढच्या इंग्लिश मध्ये काय आहे तुम्ही मला सांगायचंय. ओके, नाचता येईना आणि अंगण वाकडं. म्हणजे स्वाती तुला नाही म्हणत आहे बरं काय. ओके, तू खूप हुशार आहेस, खूप चांगला प्रयत्न करते, परंतु मला एक निमित्त लागते. एखादी म्हण मला आठवली की मी त्या निमित्ताने सांगतोय. अँड दिस इज युअर ड्युटी नाव टू फाइंड आउट. ओके, मला आताही माहिती, मी सांगू शकतो. तुम्ही फाइंड आउट केलं तर अजून छान होईल. त्याच्या रिलेटेड अजून 2 नवीन म्हणी तुम्हाला सापडतील, ते मलाही सांगा. ठीक आहे, चलो, व्हेरी नाईस. आणि तुला मी ऑप्शन सांगितलंय, जर तुला उच्चार नाहीच जमला तर काय करायचं मग, डीड प्लस वी1. डीड यू कुक फूड? तू जेवण बनवलं का? येस, आय डीड. एवढं म्हटलं तरी चालेल. येस, आय डीड कुक असं म्हटलं तरी चालेल. ओके, किंवा येस, आय कुक्ड. डीड यू वॉच न्यू मूवी? तू नवीन मूवी पाहिला का? येस, आय वॉच्ड. लक्षात येते कसा उच्चार करायचा, समजते? वॉच्ड हा उच्चार महत्वाचा आहे. ठीक आहे, वॉचड नाही म्हणायचं. ठीक आहे. हा, नाही तर ते असं होईल, तुमचं इंग्रजी आहे ना एकदम अनकुकड आहे, अनकुकड. तसं नको व्हायला ते लॉली सारखं. ठीक आहे, चलो, काय सर हरकत हे जसं डिड यू सी मूवी? येस आय सो मूवी, बरोबर आहे. नाही. सो नाही, त्याचा उच्चार सॉ 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 आहे. सॉ बरोबर आहे. सॉ मूवी. परफेक्ट. डिडंट यू सी मूवी? नो आय डिडंट सी मूवी. परफेक्ट, व्हेरी नाईस. तुला अच्छा, जमतंय, तू उगाच टेन्शन घेतो, तुला जमतंय, छान करतंय. कॉन्फिडन्स वाढवा. थँक्यू. चुकलं तरी चालेल ना, आत्मविश्वासाने चुका, काय प्रॉब्लेम. व्हेरी नाईस. थँक्यू चलो, सर. येस, नेक्स्ट. हु इज गोइंग टू डू इट? शीतल, Yes, sir. I'm प्लीज. ready. व्हेरी नाईस. Did you finish work? तू तुझं काम संपवलं का? Yes, I did finish my work. किंवा second, I finished my work. व्हेरी नाईस प्रोनाउन्सिएशन. आता लक्षात आलं का, फिनिश्ड. ओके, Yes. फिनिश्ड असं नाही केलं तिने, फिनिश्ड. व्हेरी नाईस प्रोनाउन्सिएशन, चांगला प्रयत्न केलाय. नेक्स्ट. Sir. Didn't you finish work? No, I did. I did not finish work. Uh, and then second, I finished work. Then complete. Did he complete homework? Yes, I did complete homework. ही. He did. Sorry. Yes, he did complete homework. Then didn't he complete homework? No, he did not complete homework. Then help. Uh, did you? Did she help you? Uh, yes. He. She. Yes, she did complete. Sorry, sir. I'm confused. Did she help you? Yes, she did. She did help you.
And negative, didn't she help you? No, she did not help you. Then I Okay, agree. now I will ask you. Yes, Okay, are you ready for this? yes, sir. Very nice. I am observing since few weeks your confidence has been increased a lot. And it's really bright sign, good sign because it can be seen on your face also. पहिलेची शीतल जी होती ना थोडी अशी कन्झर्वेटिव्ह किंवा असं टेन्शन घ्यायची. आता या मागच्या काही वीक पासून पाहते खूप डायनामिक, खूप पॉझिटिव्ह, खूप छान प्रोग्रेस करते. व्हेरी नाईस. शीतल, पॅट युअर Thank you. सेल्फ. ऍब्सोल्युटली. Thank खूप छान. नाईस. आता ह्याच्यामध्ये तुला विचारतो वाक्य बघ आता. Yes. Did you practice last week? Yes, sir. I did practice last week, Very nice. and I practiced last week. Absolutely perfect pronunciation. Practiced. Very good. It's international standard किंवा national international levelचं pronunciation आहे. खूप चांगला प्रयत्न केलाय. One more Yes. question for you. Did you Yes. enjoy English class? Yes, sir. Of course, I enjoyed spoken English class, GVA. Thank you so much. Fantastic answer. That's the I'm very confidence. glad. Yes, Yes, sir. please continue. Yes, sir. I'm very glad, and I must learn more and more English. वंडरफुल एक्सपिरियन्स, वंडरफुल शेअरिंग. खूप छान. मला खूप चांगलं वाटलं कारण पहिलेच मी शीतल मला आठवते की खूप टेन्शन मध्ये असायची. व्हॉट एव्हर यू डीड आय डोंट नो बट हे कंटिन्यू ठेवा आता. खूप छान. Yes, sir. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. Yes, चलो sir. लेट्स कंटिन्यू पुढे. Okay. पल्लवी. Sir, हा, यस शीतल. Harry. इज Yes. युअर सन इज देअर? Yes, sir. My son is sit nearby, Okay, and please ask him to speak 2 lines. Is he there? Can he speak? yes, sir. But Vedant, Vedu, come, come here. Very nice, very nice. Hello Vedant. Hello, Okay, how are you beta? I'm a nice अरे better. यू आर व्हेरी नाईस ऍक्च्युली. यू आर सो पीसफुल. तुझ्या चेहऱ्यावर किती समाधान आहे. छान वाटतं तुला पाहून. व्हेरी नाईस. अँड Okay. ओके, डू यू स्पीक इंग्लिश विथ युअर मम्मी? Yes. व्हेरी नाईस. अँड हू मेक्स मिस्टेक, यू और मम्मा? Many say loudly. स्पीक लाउडली. यू कॅन स्पीक बेटर. Many हू मेक्स मिस्टेक बट मम्मी और यू? my mistake. You make mistakes, no problem. Now you don't worry, your mother is becoming perfect. So you just listen her, okay? If you listen her, you would also become perfect like her very soon. Okay? Wish you all the best. In which class are you studying? Fifth class. Fifth class. You're so young. Very nice. So decent boy. Keep studying. Wish you all the best. Okay? Okay. Bye-bye. Self Take care. introduce yourself. Say No problem. Next my time. Next time. Next time. No problem. Let Pallavi complete. Okay. Okay. You are in Ahilyanagar only, Sheetal, right? Yes, sir. Okay, do I come with him along on Monday. On Monday we have club also. दर सोमवारी आपला क्लब असतो 5:30 ते 6:30. आता सध्या इंट्रोडक्शन सिरीज चालू आहे. त्याला तिथे घेऊन या पुढच्या सोमवारी. त्याला लाईव्ह इंट्रोडक्शन आपण करायला लावू त्यामुळे. ठीक आहे. ओके ते सर. पण बट त्याची शाळा 5:30ला सुटते ना, तर मग त्याला यायला उशीर होतो, सहा 6:30 होतो. 6 वाजता या. थोडस प्लॅनिंग करून या. एखाद्या दिवशी घेऊन या त्याला. त्याला छान वाटेल कारण इथे बाकीचे पण मुलं असतील ना. तुम्ही आता आजचं ऑनलाईन सेशन बघा, युट्यूबला अपलोड केलेलं आहे ग्लोबल सर. इंग्लिश क्लब. तर तुम्हाला येस सर. छान वाटेल त्यात. प्रयत्न करा. ठीक आहे. येस सर. ओके, ऑल द बेस्ट. छान करताय. येस. चलो नेक्स्ट या. पल्लवी. Yes, sir. लास्ट 2 minutes ओनली. 2च मिनिटं राहिले, लवकर घ्या. Okay. Did she play the piano yesterday? तिने काल पियानो वाजवली का? Yes, she played the piano yesterday. नाईस. Next, negative sentence. Didn't she play the piano yesterday? Yes, sorry, no, she did not play the piano yesterday. हा, डिड नॉट प्लेड नाही येणार. डिड नॉट प्ले येईल फक्त. Sorry, play. Did राईट. not play piano yesterday.
नेक्स्ट सेंटेन्स. डिड दे वॉच द मूवी लास्ट नाईट? ते काल रात्री चित्रपट पाहायला गेले का? नाही गेले, नाही गेले. थांबा. डीड दे वॉच द मूवी लास्ट नाईट? त्यांनी काल रात्री मूवी पाहिला का? ओके, पाहिला हा, का? गेले का म्हटल्यावर काय होईल? डीड दे गो टू वॉच? आता ओके. लक्षात घ्या, डीड दे वॉच म्हणजे त्यांनी मूवी पाहिला का, आणि डीड दे गो टू वॉच म्हणजे दोन क्रियापद आले. डीड दे गो टू वॉच, ते मूवी पाहायला गेले का? समजते बाकीच्यांना? दोन एक्झाम्पल एट अ टाइम घेतले आपण, गो आणि वॉच, दोन्ही मध्ये टू वापरले म्हणून तो वाक्य बरोबर झालं. डीड दे गो हे पहिलं वाक्य आहे, मुख्य क्रिया जाण्याची करणं. डीड दे गो, ते गेले का कशासाठी? मूवी पाहायला. मग डीड टू दे गो वॉच. टू वॉच मूवी यस्टरडे? आता लक्षात आलं छोट्या वाक्यातून मोठे वाक्य कसं तयार झाले? येस. अंडरस्टूड दिस? हे अपेक्षित आहे. नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता त्यावेळेस अशी करा. म्हणजे वाक्य तर बनवायचेच आहेत, पण एकच बनवण्याऐवजी दोन पण करता येतील, वाक्य जोडता पण येतील, ते पण पुढे जाऊन काम करायचे आपल्याला. त्याच्यासाठी प्रेपोजिशन्स, कंजंक्शन्सचा चांगला वापर आपण करणार आहोत. पहिले बेसिक्स आपण करून घेऊया, फंडामेंटल, आणि मग पुढे इतकं काम आहे बोलायला आपल्याला. सगळे वाक्य, सगळे टेन्सेस एकत्र करून छान कॉन्व्हर्सेशन होणार. चलो कंटिन्यू. नेक्स्ट सेंटेन्स. येस, दे वॉच द मूवी लास्ट नाईट. येस, दे वॉच्ड. हा, वॉच. ते म्हणायचं असतं ना, पण असं थोडी ईडी. आहे. किंवा मग आता लक्षात घ्या, वॉच असं नाही म्हणता आलं तर दे डीड वॉच. ओके, दे डिड वॉच द चालेल. मूवी लास्ट नाईट. डिडंट दे वॉच द मूवी लास्ट नाईट? नो. मराठी अर्थ, मराठी अर्थ. ते काल रात्री, त्यांनी. सॉरी, हा, त्यांनी काल रात्री मूवी पाहिला नाही का? बरोबर. आन्सर. येस. नो, दे डिडंट वॉच द मूवी लास्ट नाईट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो, वंडरफुल. पल्लवी छान करते, चांगला प्रयत्न करते. वन क्वेश्चन टू यू, तुझी पण टेस्ट घेतो. ओके. ओके सर. ओके, डिड यू कम्प्लीट युअर होमवर्क लास्ट वीक? येस, आय कम्प्लीट माय होमवर्क इन लास्ट. नाही नाही नाही, रनआउट झाले तू, रनआउट. जाऊ दे, हरकत नाही, ठीक आहे. ओके, आय कम्प्लिटेड. ओके, पास्ट टेन मध्ये, सॉरी सर. इट्स आय ओके, कम्प्लीटेड. नो प्रॉब्लेम. यू विल कम्प्लीट इट. आय नो यू आर व्हेरी डेडिकेटेड. चांगला प्रयत्न करते तू. फक्त अजून विशेष प्रयत्न करा. चांगला आणि विशेष मध्ये फरक असतो, आणि प्रचंड मध्ये अजून फरक असतो. ओके. मेहनत ही ना थोडी नाही करायची, मेहनत प्रचंड करायची, मग फळ मिळत असतं. थोडी मेहनत करणारे खूप आहेत आपल्यासारखे. मग ओके, आपल्याला ओके विशेष सर. मध्ये जायचंय ना, तर प्रचंड मेहनत करा. मी 10 एक्झाम्पल सांगितलं ना, तुम्ही 100 करा, काही फरक पडणार नाही. ते भविष्यात तुम्हाला सहज आठवतील, सहज वापरता येतील, त्याचा फायदाच होणार आहे. ओके. ओके. चलो, सगळ्यांसाठी हा मेसेज आहे. विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही इंग्रजी शिकताय, लक्षात ठेवा, वर्ल्ड नंबर 1 लँग्वेज, आणि तीही इतक्या सोप्या पद्धतीने. तर कंटाळा करू नका. दिस इज ओनली फॉर, एक्सक्लुसिव्हली फॉर यू. ओके. त्यामुळे आपल्याला वेळ कमी जरी असला, आपला 1 तास जरी असला आठवड्यातून, पण तो खूप महत्वाचा असतो. तुम्हाला रिपीट करण्यासाठी वेळ दिलेला आहे. सो प्लीज टेक केअर, आणि रोज प्रॅक्टिस करा. विश ऑल द बेस्ट. सी यू लाईव्ह तर नेक्स्ट वीक. होमवर्क होमवर्क फक्त हो, प्रॅक्टिस क्वेश्चनच होमवर्क. करायचे का? हा, होमवर्क मध्ये सिम्पल प्रेझेंट वर्सेस सिम्पल पास्ट असे क्वेश्चन करायचे. प्रेझेंट काय वर. गुड. करायचे? एका साईडला सिम्पल प्रेझेंटचं वाक्य, एका साईडला सिम्पल पास्टचं वाक्य. दोन्हीचे फॉर्मॅट पण वर लिहा, म्हणजे तुम्हाला कळतील क्वेश्चनचं आणि आन्सरचे पण. ओके. आणि सर मराठी त्यांना मिनिंग, मराठी मिनिंग कंपल्सरी लिहायचं आहे सुरुवातीला. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत लिहित चला, म्हणजे ते बॅक ऑफ द माइंडला स्टोअर होईल. हा, कोणाला डाऊट आहे काही? सर कॅन आय राईट डेली रुटीन? वेट, अजून थोडस वेळ आहे त्याला. आपण पहिले ओके बेसिक वाक्य बनवा, ठीक आहे, मग पुढच्या ऍक्टिव्हिटीला आपण घेऊया. चालेल. ओके सर ओके सर. हिंदी में लिख सकते हैं ना? हाँ हाँ, क्यों नहीं, हिंदी में भी लिख सकते हो आप। हिंदी में भी लॉजिक वही है जो मराठी में है। और दूसरी बात, कम से कम रोज 10 एग्जाम्पल लिखिए, क्वेश्चन ओके आंसर, क्वेश्चन आंसर, पॉजिटिव निगेटिव, ऐसे करके रोज 10 लिखो। फिर डब्ल्यू एच में भी हमें जाना है। फिर आगे डब्ल्यू एच का अभी लिखो मत, पहले ये होने दो, फिर डब्ल्यू एच में जाएंगे, ठीक है। यस सर, थैंक यू। बट प्रेजेंट के साथ पास्ट करो, सिर्फ पास्ट मत करो, दोनों लगने वाले आगे। फिर आगे थर्ड भी, फ्यूचर भी है, क्योंकि तब तीनों करना है, ठीक है। क्योंकि इंग्लिश में चलिए, एक दो टेंस पता हो के नहीं होगा, सब कुछ पता होना चाहिए। चलो, विश ऑल द बेस्ट, गुड नाइट ऑल ऑफ यू, टेक केयर। थैंक यू सर। थैंक गुड यू सो नाईट सर, मच, थँक यू. थैंक यू। गुड गुड नाईट नाईट. सर, थँक्यू. गुड नाइट ऑल, टेक केयर.